शिवसेना कुणाची आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं आहे या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी संपन्न झाली। आजच्या सुनावणीत निकाल अपेक्षित होता, मात्र तूर्त हा निकाल 1 दिवसाने पुढे गेलाय असं म्हणता येईल। या निमित्ताने उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सविस्तर युक्तिवाद केला। सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादामुळे उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या समर्थकांना निर्णय आपल्या बाजूने लागेल असा विश्वास निर्माण झालाय। तरीही शिवसेना नेता आणि त्यांचे त्याचबरोबरचे वकीलही आशावादी आहेत। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या तारखेवर तारखा मिळत असताना आज अखेर सुनावणीला मुहूर्त मिळाला। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर दीर्घ सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये शिवसेना उबाठाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला। एकनाथ शिंदे यांचं बंड हे घटनाविरोधी असताना त्यांना पक्ष आणि चिन्ह सोपवण्यात आल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला। आमदारांचा गट बहुमताच्या जोरावर नेत्याला हकलू शकत नाही। विधिमंडळ पक्षावर मूळ राजकीय पक्षाचा अंमल। विधिमंडळ पक्ष फुटतो आणि दुसऱ्याशी युती करतो। पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी फॉर्म्युला हवा। सादिक अली खटल्यात त्यावर निर्णय आला होता। हो, पण विशिष्ट निकष असले पाहिजेत। राजकीय पक्षात बहुमताचा नेमका अर्थ कसा लावायचा? राजकीय पक्षाचा अध्यक्ष सर्वोच्च हाच त्याचा अर्थ। मतभेद होते तर 2019 ते 22 या काळात व्यक्त का केले नाही? मनातला कथित असंतोष एक दिवस अचानक आठवला का? राजकीय पक्षात मतभेद असू शकतात, पण त्या मतभेदांशी विधिमंडळ पक्षाचा संबंध नाही। कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला त्या युक्तिवादावर शिवसेना उबाठाचे नेते आनंदी दिसले। शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंनाच मिळेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला। घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 हे संविधानामध्ये आपले आहे, हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडले। मूळ पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातील फरक याबाबतचा युक्तिवाद कोर्टात झाला हे फार महत्त्वाचं असल्याचं ठाकरे समर्थकांना वाटतं। पक्ष, ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामधला फरक हा कशा रीतीने आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तो अधोरेखित करण्यात आला। आणि ओरिजिनल पक्षाचे जे अधिकार आहेत की कुठचेही पाऊल घेताना, कुठचीही नेमणूक विधिमंडळाच्या पक्षाच्या नेमणुकी संदर्भात सुद्धा पक्षाच्या असलेल्या घडणीमध्ये पक्षाने ठरवलेल्या चौकटीमध्येच त्या होतात आणि त्याला मान्यता ही सर्वस्व सगळ्यांची मान्यता असते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा रीतीने उल्लंघन करून बाकीच्या गोष्टी करून सादर करण्यात आल्या आणि सगळ्या टिप्पणी त्यांनी दिली। शिवसेनेचे नेते मात्र आत्मविश्वास पूर्ण वाटले। कोर्टात कोणीही काहीही युक्तिवाद केला तरी अंतिम विजय आपलाच असेल असा विश्वास शिवसेना नेत्यांना वाटतोय। दावा कोणी करेल, कारण निर्णय घेण्याचा हा अधिकार हा संपूर्ण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा खंडपीठाचा आहे। त्यामुळे कोणी दावा करू शकत नाहीये। त्यामुळे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आता अपमान होईल आणि त्यामुळे हा आता युक्तिवाद चालू आहे आणि आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की आम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, जे काही प्रक्रिया केलेल्या आहेत आणि जी काही प्रोसिजर केलेली आहे ती घटनेला अनुसरून केलेली आहे आणि कायद्याला अनुसरून केलेली आहे। त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे। विश्वास असणं हा महत्त्वाचा आहे। दावा हा कोणीच करू शकत नाही। दावा हा माननीय सर्वोच्च न्यायालय स्वतः करू। कोर्टात ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। आता शिवसेनेकडून सुद्धा वकील त्यांचा युक्तिवाद करतील। या प्रकरणावर पुन्हा उद्या सुनावणी होणार आहे। उद्याच्या सुनावणीत कोर्ट काय म्हणतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।